जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत संगमनेर कॉलेज समोर उभारण्यात आलेल्या दिघे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते रुग्णसेवेसाठी समर्पित या अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती राजेंद्र विखे, आमदार अमोल खताळ, आमदार किरण लहामटे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त ध्रुव विखे तसेच डॉक्टर सर्जेराव कचकुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील दत्तात्रय दिघे यांनी आपल्या जीवन प्रवासाचा भावनिक आढावा घेतला. आई सौ निर्मला दिघे व वडील दत्तात्रय झोल्याबापू दिघे यांनी केलेले कष्ट तसेच पत्नी डॉक्टर प्रतिभा सुनील दिघे यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेली साथ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजासाठी दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे साहेब हे आज दिघे हॉस्पिटल मध्ये उद्घाटनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तथा PMTचे कुलगुरू राजेंद्र विखे साहेब उर्फ तात्या व ध्रुव विखे साहेब हे पण ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहे, त्याच्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. मी PMT मध्ये आता 2 वर्षापासून काम करतोय आणि मला माझ्या एक आधारस्तंभ म्हणून राजेंद्र विखे साहेब म्हणजे तात्या व ध्रुव विखे हे नेहमी मला इथे सपोर्ट केला. आता हृदयरोग तज्ञ म्हणजे बोलायला सोपं आहे पण तेवढं सोपं नाही. ते हृदयरोग तज्ञ बनण्यासाठी पहिलं MBBS करावं लागतं. MBBS हे 6.5 वर्षाचं, नंतर MD करावं लागतं. MD 4 वर्ष लागतात. त्याच्यानंतर मी DM केलं. DM ला 5 वर्ष झाले. टोटल असे 16-17 वर्ष निघून जातात तेव्हा एक DM डिग्री भेटते. DM कार्डिओलॉजी मी केलं, हे JJ हॉस्पिटल मुंबई येथून केलं. त्याच्यानंतर ऍक्च्युअली हा प्रवास 25 ते 26 वर्षापासून चालू झाला. 1999 मध्ये माझे आजोबा म्हणजे झेल्याबापू गणपत दिघे हे हृदयाचे पेशंट होते. तेव्हा माझे चुलते भाऊसाहेब दिघे यांच्यासोबत मी पुण्याला जात असो. तेव्हा तिथे गेल्यानंतर मला जगदीश हिरेमठ डॉक्टरने गेलं. ते जगदीश हिरेमठची पर्सनॅलिटी बघून मला अशी इच्छा झाली की मी कार्डिओलॉजिस्ट बनायचं. त्याच्यानंतर मी ठरवलं, जेव्हा मी 7वी-8वी मध्ये होतो तेव्हा मी ठरवलं की नाही, मी एकच कार्डिओलॉजिस्ट बनेल आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल चालू करेल. आज त्या गोष्टीला 26 वर्ष झाले. 1999 मध्ये बघितलेलं स्वप्न आज 2026 मध्ये पूर्ण होते. आणि वाईट गोष्ट अशी की मी 1999 मध्ये मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो आणि मी तेव्हा फेल झालो होतो. म्हणजे मला एक XYZ शाळा आहे संगमनेरची, त्यांनी मला काढून टाकले. मला संगमनेरमध्ये कोणती शाळा घेत नव्हती. तेव्हा मी सप्ता विद्या मंदिर जोरवे या ठिकाणी ऍडमिशन घेतले, कारण गावात एवढा विचार केला जात नाही. ऍडमिशन घेतले जाते तेव्हा 40% होते. पण ज्या दिवशी ऍडमिशन घेतले मी त्याच्या नेक्स्ट इयर मी शाळेत पहिला आलो. आणि त्याच्यानंतर मग सगळा हा जीवन प्रवास चालू झाला. त्यांचं 17 वर्ष गेले तेव्हा मी DM झालो. याच्यामध्ये जेव्हा सक्सेस असतं, सक्सेसच्या मागे त्याग असतं. आणि माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त त्याग केला असतं तर ते माझ्या आई वडिलांनी. आता वडील म्हणजे वडील 40 वर्ष झाले. वडिलांना डायबिटीस आहे, 2 टाइम इन्सुलिन घेतात. पण ते मला कधीही बोलले नाही की तू हे बाबा तू शेती कर, कधीच नाही बोलले. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि नेहमी मला अभ्यास करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबर आता आई प्रत्येक महिलासाठी आपला दागिना म्हणजे सर्व काही असते. पण माझ्या आईने माझ्यासाठी तेव्हा परिस्थिती हलाखीची होते. तेव्हा माझ्या आईने ऑलमोस्ट सगळे सोनं तिचे मोडले. तेव्हा पुढे माझं शिक्षण झाले, नाही तर प्राथमिक शिक्षण सुद्धा माझ्या शक्य नव्हते. तर असा हा आमचा जीवन प्रवास. आता हे हॉस्पिटल सुद्धा 1.25 वर्षात आम्ही हॉस्पिटल पूर्ण केले. याच्या मागे फक्त माझे वडील आणि माझी वाईफ प्रतिभा दिघे यांच्यामुळे हे शक्य झालं. नाही तर 1.25 वर्षामध्ये 28,000 स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल बांधणं शक्य नव्हतं माझ्यासाठी. मी स्वतः 2 हॉस्पिटलला हृदयरोग तज्ञ म्हणून काम करतो.
एक तर वेळ भेटत नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बिझी असतो, दिवसभर 100-150 फोन येत राहतात, त्याच्यामुळे हे शक्य नव्हतं. पण हे सगळं माझ्या वडिलांमुळे आणि वाईफमुळे शक्य झालं. धन्यवाद. सबनीस राजेंद्र विखे साहेब सगळे आल्याबद्दल मला खूप, एक तर माझ्या हॉस्पिटलला त्यांचे पाय लागले हे खूप महत्त्वाचं होतं. कारण सगळ्यात ज्यावेळेस त्यांनी सर्वात पहिल्या सुरुवातीपासून जी पायाची मदत केली तर विखे साहेबांनी मला त्याच्याबद्दल खूप सहकार्य केलं आहे. आणि जो डॉक्टर सुनील दिघेंनी जे हॉस्पिटल जे हे उभं केलं आहे त्यांचं हे स्वप्न आज पूर्ण झालं आहे. उद्घाटन प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर सुनील दिघे व डॉक्टर प्रतिभा दिघे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संगमनेर सारख्या वाढत्या शहरात आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाची गरज असून या हॉस्पिटलमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज दिघे हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी सेंटरचं उद्घाटन संपन्न होत आहे. तर म्हणजे या निमित्तानं पहिल्यांदा मी स्वर्गीय झेल्याबापू दिघे पाटील ते म्हणजे त्यांचे आजोबा नाही, ते आमच्या वडिलांच्यावर अनेक वर्ष त्यांनी सहकारी म्हणून दोघं एकत्र काम केलं. त्यांच्याही प्रथमतः स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि आज डॉक्टर सुनील आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे आज त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला या अतिशय भव्य दिव्या अशा या दवाखान्याच्या उभारणीतून पाहायला मिळतं. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, संभाजीनगरहून आलेले डॉक्टर सर्जेराव पुष्पुरे, ध्रुव विखे पाटील, कपिल पवार, जनार्दन आहेर, उपस्थित सुनीलचे सगळे कुटुंबीय, सगळ्या जोरवरच हजर दिसतं मला. तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. परंतु सर्वच त्यांचे नातेवाईक, परिवार, सर्व डॉक्टर्स, त्यांचे वडील दत्तात्रय पाटील दिघे, त्यांच्या मातोश्री डॉक्टर सुनील, त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, अतिशय मोठ्या जिद्दीनं डॉक्टर सुनीलने आपला प्रवास या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याचा अनुभव त्यांनी आपल्या सुरुवातीला भाषणात सांगितले. झेल्याबापूंचा अतिशय साधे शेतकरी होते. त्यांना कुणा शिक्षणाचा संबंध नव्हता. आजोबा तुम्ही नाव नसल्यापासून आम्ही ते जात होतो पहिल्यापासून. एवढी भट्टीचं संकट फार जुना झालेलं तुम्ही राजकारणाचा मुद्दा नाही, परंतु त्यामध्ये कोर्ट केसेस झाल्या, काही गोष्टी घडल्या. आता ते सगळं काळाच्या पाठीमागे गेलं. पण आयुष्यभर त्यांनी मोठा संघर्ष केला, आपल्या प्रपंचासाठी केला, संघटनेकरता केला. आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर कांद्याला कांदा लावून या सगळ्या संघर्षामध्ये ते अग्रभागी राहायचे. बाकी त्यांचे कुटुंबीय, मुलं सुद्धा तो पाठीमाग सगळे तर शेतकरी होते, काही कोणी शिकलं नाही. सगळ्यांनी शेतीच केली. परंतु मला सुनीलचं कौतुक आहे की त्यांनी त्यातून आता आपल्या स्वतःच्या जिद्दीनं त्यांनी आपल्या आजोबाचं उदाहरण दिलं. आणि त्यांच्या आजोबाला झालेल्या आजारातून त्यांना जे एक प्रकारची त्यातून पुढे जाण्याची उमेद जागृत झाली की नाही, आता मलाही आपल्याला हृदयविकार तज्ञ व्हायला पाहिजे. त्याचा डॉक्टर हिरमेटचा त्यांनी उल्लेख केला.
शेवटी क्षेत्र असं आहे की दिवसागणिक त्याच्यामध्ये इतकी प्रचंड सुधारणा होत असते, नवीन नवीन संशोधन होत असतं. मी आता ऑपरेशन थिएटर पाहिलं त्यातल्या सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीने मला वाटतं संगमनेरने आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची त्यातल्या वेगळी असली पाहिजे. इतकं आधुनिकीकरण जे आता या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतं त्याचं अनुकरण डॉक्टर दिघे या ठिकाणी केलेलं आहे. आता तर मल्टी स्पेशालिटीचं युग आहे. आता इंडिव्हिज्युअल स्कॅन डाउन आता हॉस्पिटल चालत नाही. आता मल्टी स्पेशालिटीचंच आता युग आहे. 9-10-5-6 डॉक्टर प्रमुख एकत्र येत आहेत, स्पेशालिस्ट एकत्र येत आहेत आणि हॉस्पिटल चालवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की आता आपल्या सरकारने जी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली किंवा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारताची आरोग्यविषयक योजना सुरू केली. आज मोठ्या प्रमाणामध्ये आज रुग्णांना आता ग्रामीण भागामध्ये उत्तम आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत आहे. आता पूर्वी माणूस आजारी पडला की नाशिकला जावं लागायचं किंवा मुंबईमध्ये उपचार करायचे किंवा पुण्यामध्ये उपचार घ्यायचे आणि तेवढे खर्चिक असायचे. त्यामध्ये सामान्य माणसाचं कंबळ मोडून जायचं. मला आठवतं अनेक कुटुंबाने 5-10 लाख रुपये आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या वडिलांच्या करता आजाराकरता, आईच्या आजाराकरता असेल, आपल्या भावाच्या आजाराकरता असेल, बहिणीच्या आजाराकरता असेल, इतका प्रचंड खर्च लोक करतात. तर शेवटी तो एक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. आपल्या कुटुंबाच्या माणसासाठी लोक संघर्ष करत असतात. त्यातून 10-15 वर्षापूर्वी मी श्रीरामपूरला ज्यावेळी त्या डॉक्टर शिक्षण आणि एक सगळे डॉक्टर एकत्र आले तर हाच विचार मांडला होता की मल्टी स्पेशालिटी तुम्ही तयार करा. तर त्या महात्मा फुले जनआरोग्य काही नव्हते, पण आज या मल्टी स्पेशालिटीमुळे आज सामान्य रुग्णांना आता संगमनेरमध्ये त्याचे उपचार होणार आहे. त्याची अँजिओग्राफी होणार आहे, अँजिओप्लास्टी होणार आहे. त्यापासून सगळ्यांना याबद्दल डॉक्टर सुनील आणि त्यांच्या सहभागींना आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेला. मी त्यांच्या या व्यवसायामध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारची रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडेल आणि त्यांचा नावलौकिक तर आहेच आहे. ज्या ज्या भावनेतून त्यांनी ते संपूर्ण वैदिक क्षेत्राकडे वाटचाल करताना ती भावना जोपासलेली आहे, त्यातून त्यांचं समर्पण मला दिसतंय. निश्चितपणे संगमनेर तालुक्याला किंवा जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल त्याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही आहे. त्यांच्या या नवीन दवाखान्याला, नवीन त्यांच्या वाटचाली करता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. दिघे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी व उपचार, आयसीयू, सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे, 2D इको, ईसीजी, टीएमटी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, जनरल सर्जरी, न्यूरोलॉजी, युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, आपत्कालीन सेवा अशा विविध सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डॉक्टर सुनील दिघे यांनी उपस्थित मान्यवर नागरिक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. संगमनेर व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक, विश्वासार्ह, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.